शिक्षकांना व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, मी नेत्रा सागर सुतार इयत्ता 4थी वची विद्यार्थिनी. आज आपण स्वतंत्र भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. त्यानिमित्ताने मी आज तुम्हाला दिल्ली येथील होणाऱ्या संचलनाची माहिती सांगत आहे. स्वतंत्र भारताला शोभेल अशा हा एक भव्य सोहळ्याची तयारी खूप दिवस अगोदर सुरू होते. प्रथम पंतप्रधान अमर जवान ज्योती येथे शहीदांना वंदन करतात. भारताचे राष्ट्रपती विजय चौकातून संचलनासाठी येतात. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होते. त्यांना भारताच्या तिन्ही सैन्य दलांचे जवान वंदन करतात. या कार्यक्रमाला जगभरातील अनेक देशाचे लोक उपस्थित असतात. प्रत्येक राज्याला चित्ररथ तेथे सांस्कृतिक लोकधारा दाखवतात. सांस्कृतिक विविधता, लोकशाही मूल्ये यांचे नेत्रदीपक प्रदर्शन घडते. घोडदळ, पायदळ, तोफखाना, उंटदळ, अद्ययावत शस्त्रे, क्षेपणास्त्रे, रणगाडे ऐटी संचलन करतात. मित्रहो, हवाई कसरतीत सुरू होताच भारताची सैन्य दलांची भरारी जगाच्या लक्षात येते. मुलांनो, शौर्य व गुणवत्ता सेवेचे विशेष असे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मुलांना दिले जातात. याच दिवशी परमवीर चक्र या सर्वोच्च लष्करी पुरस्कारांची घोषणा होते. आजच्या दिवशी फक्त दिल्लीतच असा मोठा सोहळा होतो असे नाही, तर अगदी राज्य, जिल्हा, तालुका, गाव, नगरपालिका स्तरावरही अमाप उत्साहात हा सोहळा साजरा होतो. आपण मुलांनी आज या देशाला अजून पुढे प्रगती पथावर नेण्यासाठी योग्य त्या दिशेने प्रयत्न करण्याचा संकल्प करूयात. भारताची कीर्ती जगभरात पोहोचवूयात. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत.